हॅलो नमस्कार. माझ्या मनारेच्या आजच्या या आपल्या नव्या कोऱ्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं मनापासून स्वागत करतो. गेल्या भागांमध्ये आपण जी या अक्षरावरून सुरू होणाऱ्या 2 सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट बघितल्या आणि आता आपण एच या अक्षराकडे आलोय. श्रद्धाताई, जेव्हा मी माझ्या जनरेशनच्या किंवा माझ्या पुढच्या जनरेशन्सच्या लोकांचं सोशल मीडिया प्रेझेन्स बघते ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक हॅशटॅग किंवा एक शब्द खूप जास्त दिसतो. कुठला? हिलिंग. बरं. म्हणजे हॅशटॅग हिलिंग इज गुड, हॅशटॅग हिलिंग इज नेसेसरी, बरं. असं प्रचंड दिसतं. बरं. ही कॉन्सेप्ट जी आहे ना हिलिंग, त्याच्याबद्दल आज बोलूया. चालेल? कसलं हिलिंग, फिजिकल का मेंटल? आता त्यांचं हिलिंग कुठलं असतं माहित नाही. आपण आपले विचारे मेंटल हेल्थ पॉडकास्ट असल्यामुळे मेंटल दोन्हीवरही बोलूया ना आपण. हा चालेल, तसंही चालेल. हा. पण फिजिकल हिलिंगचं असं अनेकदा असतं ना की मला जखम झाली, मी त्याच्यावरती मलम लावलं किंवा काय बँडेड लावलं किंवा जे काय करायचं ते केलं आणि ते हील होताना मला दिसतंय, त्यामुळे मला अंदाज आहे की हे हील होतंय, नाही होतंय, आणखी चिघळतंय किंवा ते बरं व्हायला किती दिवस लागणार आहेत. मनाचं तसं होत नाही ना. त्यामुळे मेंटल हिलिंग हा जरा जास्त काय म्हणतो आपण कॉम्प्लेक्स मुद्दा वाटतो मला. नाही, मी तुला आणखीन एक मी का हे मध्ये ओढलं ते सांगते तुला. काय आहे माहिती का, हिलिंग म्हणजे कसली तरी झालेली जखम भरून येणं. बरोबर. शरीराची किंवा मनाची. करेक्ट. शरीराची तू म्हणालीस तशी दिसते आणि मनाची दिसत नाही. पण इथे काय आहे माहितीये का, मनाची जखम दुरुस्त करणं ही आपली जबाबदारी आहे, शरीराची जखम दुरुस्त करणं ही आपली जबाबदारी नाही. शरीर दुरुस्त करतं. करेक्ट. जबाबदारीची जाणीव मला आणायची होती, परफेक्ट, म्हणून मी ते घेतलं. येस. हा, आता आणखीन एक मुद्दा क्लिअर करते. जेव्हा शारीरिक जखम होते तेव्हा तुम्हाला जे वाटतं ना की बँडेड लावलं, अँटीबायोटिक्स घेतले, ड्रेसिंग केलं, त्याच्याने तुम्ही हिलिंग मध्ये काही करत नसता बरं का. ओके. शारीरिक हिलिंग जे आहे, जखमांचं जे भरून येणं आहे, तुम्ही ते ना त्याला पुढे ढकलू शकता ना तुम्ही त्याला लवकर करू शकता. मग हे ड्रेसिंग वगैरे काय आहे, तर तुम्ही फक्त आणि फक्त त्याच्यावर एक्स्ट्रा बर्डन येऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, ते टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. पण हिलिंगला तो त्याचा जेवढा वेळ लागतो तो त्याचा तोच घेतो. बरोबर. तिकडे तुम्ही काहीच करू शकत नाही. पण इकडे मानसिक जेव्हा जखमा असतात तेव्हा तुम्ही ठरवू शकता. करेक्ट. हा, म्हणजे अगदीच तुम्ही मी 5 तारखेपर्यंत हिलिंग कम्प्लीट करणार आहे असं नाही होणार. हा, पण तुम्ही हे तरी डिसाईड करू शकता की मला हे लवकरात लवकर निस्तारायचंय. बरोबर. बरोबर. मला हे कंपॅरिझन करायचं होतं, म्हणून मी गरज नसताना पण इकडे असं वुंड हिलिंग ओढलं. अगदी. ओके, ते लक्षात येतं ग. म्हणजे असं काहीतरी बॅकग्राऊंडला दिलं ना की हे बघा कम्पेअर करायला, म्हणजे लक्षात येतं. येस. तर हा हिलिंग हा जो शब्द आहे, आता आपण पूर्ण वळणार आहोत मनाच्या हिलिंगकडे. मानसिक म्हणण्यापेक्षा मनाच्या म्हणून, मन म्हणलं की जरा जवळचं वाटतं. आय अग्री. तर आजकाल आपण जसं डिप्रेशन हा शब्द अगदी वापरून जसा घासून गुळगुळीत केलेला आहे, तसंच हिलिंग हे पण आपण तसंच गुळगुळीत करून टाकलेलं आहे. हिलिंग ही काही एक घटना नाही, तर ती एक चालणारी प्रक्रिया आहे. करेक्ट. ती कायम चालू असते. जशा शरीराची वेअर अँड टेअर आहे तशीच मनाचं पण आहे. रोजच कसली तरी जखम होत असते. त्याची तीव्रता किंवा त्याची खोली कधी कधी खूपच नसते किंवा ते तेवढी मोठी जखम झालेली नसते. म्हणजे आपण काहीतरी भाजी वगैरे कट करतोय आणि आपल्याला सुरी लागली, बरोबर, आपण त्याच्याकडे काही फार लक्ष देत नाही. तसंच मी तुला काहीतरी बोलली असेल म्हणून सोडून देतो. तर या प्रकारच्या पासून ते अगदी वर्षभर भळभळणाऱ्या जखमा पण असतात. करेक्ट. तर जखमांचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजेच काय, तर रोज होणारी जखम पण मन भरतच आहे, शरीर पण भरतंय त्याच्या लेवलला. तसंच इकडे पण आपण मनाची जखम जाऊ दे, सोडून दे, हे वालं म्हणतो, तेव्हा तिकडे आपण त्याला हील करतो. तर ही नेहमीच रोजच सुरू असलेली प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्ही हॅशटॅग चालवला म्हणजे त्या दिवशी तुमचं हिलिंग सुरू झालं असं नाही आहे. करेक्ट. द पॉइंट इज की तुम्ही सुरू केलेलं नाहीये, ते रोजच सुरू आहे. तर आता हिलिंग हा शब्द फार 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 का वापरला जातो, कारण तेवढ्यांदा जखमा होत असतात, म्हणून तो तेवढ्या वेळेला वापरला जातो. आणि आता तो वापरून आपल्याला काय वाटतंय हे सांगायसाठी माध्यम आहेत. बरोबर.
पूर्वी कसं होतं की लोकांचं काय होतं की असं चार चौघात भावना एक्सप्रेस करणं म्हणजे ज्यांचा आपला काही संबंध नाही. जेव्हा आपण सोशल मीडियावर आपल्या फिलिंग्स बद्दल लिहितो एक्झॅक्टली. म्हणजे असं म्हणायचे लोक की दुःख चव्हाट्यावर नाही बरोबर. मांडायचं. सोशल मीडिया काय आहे, कोणी येऊन वाचतं म्हणजे तो चव्हाटाच आहे. एक्झॅक्टली. पूर्वी असं होतं की इमोशन्स ही गोष्ट चार चौघात मांडण्याची पद्धत नव्हती. ती त्या काळाची पद्धत होती. त्या काळातल्या लोकांना ते बरोबर वाटायचं. आज लोकांना ते ओपनली बोलायला आवडतं. ही ह्या काळाची पद्धत आहे. यात काही चूक बरोबर नाहीये. ते काळानुरूप बदल येत असतात. तर आता आपण हिलिंग म्हणजे काय हे तर बघणारच आहोत. पण आजच्या काळातल्या लोकांनी त्याचा अर्थ काय काढलाय जो बऱ्यापैकी चुकीचाच असा म्हणायला हवा. ओके. फील गुड होणं म्हणजे मला आज चांगलं वाटतंय म्हणजे हिलिंग नव्हे. लोकांना हेच वाटतं. फील गुड फॅक्टर आला की हिलिंग झालं. बरोबर बरोबर. असं नाहीये हिलिंग म्हणजे. मग काय करतात लोक, मला छान वाटून घ्यायचंय ना मग सिनेमाला जा, शॉपिंगला जा, बाहेर खायला जा, ट्रिपला जा. अहो तुम्ही या कुठल्याही जागी गेलात तरी तुम्हाला जी बोचणारी काहीतरी आहे तो जो सल आहे तो तुम्ही सगळीकडे घेऊनच फिरताय. बरोबर. तुम्ही हे सगळं करून फिरल्याने तो कमी होणार आहे का? नाही. तुम्ही हील कधी होणार आहेत? तुम्ही थांबणार आणि तो सल कुठून आलाय आणि त्याला काढायचा कसा याचा विचार कराल. करेक्ट. तेव्हा त्याच्यातून तुमची सुटका होणार आहे. बरोबर. हे म्हणजे असं झालं, मी नेहमी जे उदाहरण देते की पायात घुसलाय काटा तुमच्या, तुम्ही आज काय डोलो 650 घेताय, उद्या आणखीन काय पेन किलर, परवा आणखीन. अरे खाली वाकून तो काटा काढावा लागेल ना, त्याच्याशिवाय कसं बरं होईल. ती गोळी तो काटा काढणार आहे का? नाही. तर तुम्हाला जर का हील करायचं असेल तर ही जी निगेटिव्ह किंवा त्रास देणारी जी भावना आहे तिच्या बाबतीत पहिला अवेअर व्हा. पहिलं तिला एक्सेप्ट करा. बरोबर. की मला इकडून त्रास होतो. करेक्ट. मग एकदा तुम्हाला कळलं, अवेअर झालात की मग ही भावना मला वाटतेय, हे एक्सेप्टन्स. मग काय येईल की तिची तीव्रता किती आहे शोधा, तिचे कुठे कुठे परिणाम होत आहेत हे शोधा, आणि मग हिच्याशी डील कसं करायचं. करेक्ट. सोर्स कळला तर तुम्हाला अल्टिमेटली हाऊ टू डील हे कळेल. पण कधी कधी काय असतं माहितीये का की सोर्स कळतो आणि तो असा काहीतरी विचित्र पूर्वी होऊन गेलेला असतो. म्हणजे आता आपण चाइल्ड अब्यूजच्या मी जेव्हा केसेस बघते तर लहानपणी काहीतरी घडलेलं असतं आणि तुम्ही वयाच्या 30-35 मध्ये आलात तरी पण ते तुम्ही ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे सोर्स, त्या सोर्सला तुम्ही काय करणार आहात. अशा पण काही घटना असतात. कोणीतरी माझा अपमान केला होता मागे, ते मला इतकं जिव्हारी लागलं की मला आजही लोकांमध्ये मिसळावं वाटत नाही. मग हे काय आहे की सोर्स कळतोय पण त्या घटनेला काय करायचं, त्या घटनेला तुम्ही दुरुस्त करू शकता का? नाही. मग तुम्हाला हील करायचं म्हणजे आत्ताच करावं लागेल ना, आज आत्ता इथे आज मध्ये बदल करावा लागणार आहे. तर हिलिंग म्हणजे फील गुड नव्हे, शॉपिंग मॅनिया, ट्रिप मॅनिया नव्हे, हे एस्केपिझम आहे खरं तर. मानसशास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर काय आहे, तर भावनांना जी जखम झाली आहे, भावनिक जखम जी झाली आहे तिची जाणीव होणं, तिचा स्वीकार करणं आणि त्यावर काम करणं, ह्या स्टेप्स फॉलो करणं म्हणजे हिलिंग आहे. करेक्ट. पण श्रद्धाताई, का गरजेचं आहे बरं हिलिंग? म्हणजे आपण मागे जेव्हा काय हे सगळ्याचं उत्तर असतं काय ह्याच्यावर बोललो होतो, आणि तुम्ही आता शरीराचं उदाहरण पण दिलं की ते त्याचं दुरुस्त होतं. मग मन का नाही बरं स्वतः दुरुस्त करत स्वतःला? सपोज मी तुझ्या हातात पेन दिला, त्याचं एक टूक तुझ्या हातात दिलं आणि एक टूक माझ्या हातात ठेवलं आणि मी तुला सांगितलं की ते पकडून ठेवायचं, सोडायचं नाही, आणि मी ते खेचतेय, सुटणार आहे का? शक्यच नाही. जेव्हा मनाच्या जखमा, इकडे तुमचा कंट्रोल आहे मनाच्या जखमांवर, मग तुम्ही काय करता, तुमच्या आधिपत्याखाली तिला खत पाणी घालून तिला रोज तिचं रोपटं वाढवता, त्याचं झाड करता. शरीराचं कसं आहे, ते म्हणतं की इकडं काय झालंय ते तू बघायचंच नाही, हे माझं काम आहे, मी करणार आहे आणि माझी पद्धत आहे की ती कितीही मोठी जखम असो. इकडे तुम्हाला कंट्रोल दिलाय ना. मग आपल्याला ना बरेचदा व्हिक्टिम कार्ड खेळायची पण सवय असते. मी बापडा गरीब, माझ्यावर किती अन्याय झाला, माझ्याशी लोक असे वागतात, याच्यासाठी आपण आपल्या जखमा कुरवाळतो आणि आपण त्याला रोज हात लावून त्याला आपण येऊच देत नाही. बरोबर. तू माझ्याशी तेव्हा तसं केलं होतंस म्हणजे ही जखम मी धरून ठेवलेली आहे, आणि मग त्यामुळे ह्या जखमा आपल्याला जाणीवपूर्वक भरून आणाव्या लागतात. करेक्ट. कारण ह्याचं कंट्रोल तुमच्या हातात आहे म्हणून. पण सध्या तर या जखमा जाणीवपूर्वक भरून कशा आणायच्या, आणि त्याला जोडून एक प्रश्न की अमुक जखम होती किंवा आहे असं म्हणू आपण, ती हील झाली
हे कसं समजायचं, म्हणजे काय झालं म्हणजे माझ्या मनातली जखम हील झाली. बरं, त्याच्या अगोदर आणखीन एक प्रश्न येतो, हा. तो म्हणजे ह्या जखमा भरूनच का आणायच्या. हो, तर ह्या जर आपण दुर्लक्षित ठेवल्या, हा. आणि आपण ठेवतोच बरेचदा मनाच्या जखमा, हो तर ऍक्च्युली तुमच्या वागण्यात दिसायला लागतं. म्हणजे काय करता, एक तर तुम्ही जगापासून कट ऑफ घेता, नाहीतर तुम्ही असे खुंखार जानवर होता, दिसेल त्याच्यावर अटॅक, दिसेल त्याच्यावर अटॅक, असं करायला लागतं. त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होतो. आणि जर आपण अशा जखमा बाळगल्या, कुरवाळल्या, तर आपला सेल्फ इस्टीम कमी होतो. हे जर टाळायचं असेल आणि आपलं आयुष्य आनंद घेऊन समाधानाने जगायचं असेल, तर तुम्हाला हिलिंग करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यासाठी हील करायचं असतं. बरोबर. आता जर हिलिंग केलं तर काय घडतं, तुमचं इमोशनल रेग्युलेशन जे आहे ते सुधारतं. करेक्ट. आणि मग तुमची एनर्जी अशी इकडे वाया नाही जात, तुम्ही नवीन काहीतरी करू शकता. ट्रॉमा सायकल म्हणजे मी जे म्हणाले ते, की तुम्हाला एक जखम झाली, आता परत इथे शरीराच्या जखमेचं उदाहरण देऊ. मला पळताना माझा गुडघा फुटला, मग मला तिकडे जखम झाली आहे. मग काय होतं, सगळ्याला काही माहिती नसतं माझ्या गुडघ्याला लागलंय, कोणीतरी सहज जातं जवळून, त्याला जखम, परत तिकडे लागलं, परत आणखीन काहीतरी लागलं, ही ट्रॉमा सायकल सुरू होते. किंवा मीच परत धडपडते आणि तिथेच लागतं. कारण ते ऑलरेडी दुखावले, ते नाजूक झालं तिथेच आणखी. एक्झॅक्टली. तर ही जी ट्रॉमा सायकल आहे ती मनाची पण तशीच होत असते. मग ती कुठेतरी ब्रेक करायला हवी. आणि जर तुम्ही ते हिलिंग केलं तर ते थांबतं, आपलं स्वतःशी नातं मजबूत होतं. म्हणून काय तर हिलिंग फक्त दुःख कमी करणं नाही, तर स्वतःला समजून घेणं आणि स्वतःत बदल घडवणं म्हणजे हिलिंग आहे. आता तुझा प्रश्न, की काय झालं, आता त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो, की काय झालं म्हणजे हिलिंग झालंय किंवा होतंय, अंडर प्रोसेस आहे असं. तर हिलिंग म्हणजे पूर्ण दुःख कधी कधी गायबच होत नाही. कारण काही गोष्टी अशा घडलेल्या असतात, आपण ज्याला म्हणतो की जिव्हारी लागणं, बरोबर, असं घडलेलं असतं, तर ते जात नाही, ते विस्मृतीत जात नाही. तू पण आठव बघ, अशा काही घटना असतील तुझ्या पण पोतणीमध्ये की ज्या बदललेल्या नाहीये. बरोबर, म्हणजे तू विसरलेली नाहीये, फक्त काय झालेलं असतं की तू त्याची इंटेन्सिटी कमी केलेली, ती धार बोथट होते, त्या पूर्ण डोक्यातनं बाहेर गेल्या, असं नाही होत. म्हणजे जी घटना तुम्हाला त्रासदायक वाटत होती, जिने तुम्हाला हर्ट केले, त्या जखमेबद्दल तुम्ही पूर्वी बोलताना तुम्ही रडवेले, भावना असे उथंबलेले, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचंच नाहीये किंवा बोलूच शकत नाही, या लेवलला असता, त्याच्यावर तुम्ही आता बोलू शकता. आणि असं नाहीये माहितीये का, की ठीक आहे तेव्हा ना 10 वर्षाखाली मैत्रिणीबरोबर भांडण झालं, त्याची जी जखम झाली होती ती आता भरली, ती मरेपर्यंत भरणं चालू असणार आहे. म्हणजे हिलिंग कम्प्लीट झालं असं नाहीच आहे, तर ते सुरूच राहणार आहे. पण मग हिलिंग सुरू आहे हे याच्यातून कळतं, की तुम्ही त्या घटनेबद्दल बोलता आणि बोलत असताना तुम्ही असे भरून वगैरे येत नाही, तटस्थपणे बोलू शकता, त्यातून काय शिकलात हे मांडू शकता, किंवा त्याच्यातलं नक्की काय आवडलं नव्हतं हे सांगू शकता. मग त्याच्यातनं मी करेक्शन्स काय केले हे इतकं तुम्ही डिस्क्रिप्टिव्हली त्याच्याबद्दल बोलू शकता. बरोबर, तुमच्या रिॲक्शन्स कमी होतात त्याच्याबद्दलच्या. आणि रिॲक्शन्स म्हणजे नेहमी रडणंच नसतं, वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स असू शकतात. आणि तुम्ही त्याचा ब्लेम गेम न करता तुम्ही अंडरस्टँडिंग या लेवलला जात असता. म्हणजे 2 व्यक्तींचं भांडण झालं आणि त्यातून झालेली मनाला जखम, तर तुम्ही काही वर्षानंतर त्याही माणसाची काहीतरी बाजू असेल. म्हणजे 5 वर्षापूर्वी माझ्याकडे एक माझा क्लायंट आला होता. त्यांचं वय त्यावेळेला असेल साधारण 30-35 वर्षांचं. काही काळाने त्या दोघांचं ब्रेकअप झालेलं होतं. आणि त्याच्यातला एक पार्टी माझ्याकडे क्लायंट म्हणून. आणि मग त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होत होता, की माझ्या बाबतीत असं केलं. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, मी एवढी ओपन माइंडेड आहे की दुसऱ्या पार्टीनी सोडून जाणं मी गैरसमजत नाही, पण ही पद्धत अशी नव्हती, असं करायला नको होतं. मग रिसेंटली मी भेटले तेव्हा त्या व्यक्तीचं स्टेटमेंट काय होतं माहितीये का, की प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा हक्क आहे, आणि त्या व्यक्तीला माझ्यापेक्षा कोणीतरी श्रीमंत व्यक्ती मिळणार असेल तर त्या व्यक्तीला ते स्वातंत्र्य आहे,
की ती माझा पार्टनर जो कोणी आहे, स्त्री पुरुष, तर तो माझा पार्टनर असा जाऊ शकतो. फक्त मला तेव्हा असं वाटत होतं की मला हे असं सांगायला हवं होतं. पण मी मग त्यावेळेला एक प्रश्न विचारला की ती जी परिस्थिती होती त्या काळात जर तुमच्या पार्टनरने सांगितलं असतं की मला तुम्ही या कारणासाठी मी दुसऱ्या जातोय, व्यक्तीकडे जायचंय, हा, तर तुम्हाला ते पटलं असतं का? पण बघ ना की इथपर्यंत अंडरस्टँडिंग येणं, इथपर्यंत समजूतदारपणा येणं की हे जगाचं नेकेड ट्रूथ आहे की पैसा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती व्यक्ती गेलेलीच आहे. तुम्ही क्लोजर देताय, तुमची जी भळभळणारी जखम आहे तर त्याला तुम्ही क्लोजर देताय. आता तो पण एक आपला भाग परत इथे येणार आहे. बरोबर. हिलिंग म्हणजे काहीतरी एक प्रॉपर क्लोजर देणं आणि ते भळभळणारं थांबवणं. स्वतःला एक काहीतरी हे असं का घडलं, हे जे वाटत असतं ना, माझ्याच बाबतीत असं का घडलं, विशेषतः कोणाचा तरी मृत्यू होतो घरात, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हे माझ्याच बाबतीत का घडलं. त्यावेळेला काहीच क्लोजर सापडत नसतं. त्यावेळेला फक्त एकच क्लोजर काम करतं की येणं आणि जाणं आपल्या हातात नाही. त्या व्यक्तीच्या हातात असतं तर ती व्यक्ती माझ्यासाठी थांबलीच असती. तिच्याही हातात नव्हतं ते जाणं. हे मला बोलायला सोपं आहे. अगदी मी हे मान्य करते बरं का. बोलणं खूप सोपं आहे, ते पचवणं त्या व्यक्तीला खूप अवघड आहे. फक्त मी हे सुचवू इच्छिते जे कोणी ऐकतायत त्यांना की मी फक्त हे सुचवलेलं एक क्लोजर आहे बरं का. उदाहरणार्थ ते असं अगदीच उद्या लगेच पटणार नाहीये. त्याला वेळ लागतो. ज्याचे त्याचे स्वतःचे काहीतरी विचार असतात, स्वतःची जवळीकता असते. मला त्याला अजिबातच डिनाय करायचं नाहीये. आणि हे सगळ्याच जखमांच्या बाबतीत लागू होतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे पण तो सगळ्यात मोठा लॉस समजतो ना. एक्झॅक्टली तो आहेच आहे मुद्दा. पण अगं आता त्या गोष्टीला 4 वर्ष झाली तुमचं ब्रेकअप होऊन, आता या की त्यातनं बाहेर, असं नाही म्हणता. कुठल्याच गोष्टीत, कुठल्याच जखमेच्या बाबतीत आपण बघत नाही का की कोणाचे तरी लहानपणी वडील गेलेले असतात, त्यांना ते आठवत पण नसतात, तरीही ती लोक अँकर करून म्हणजे फोटोत किंवा कुठेतरी तर हिलिंग ही प्रोसेस सुरू असते. तर तिकडे काय होत असतं की आपण ब्लेम सोडून अंडरस्टँडिंगकडे जातो. हे माझ्या बाबतीत घडलं आणि यातून मी हे शिकले, हे तुमच्या तोंडात यायला लागलं म्हणजे तुमचं हिलिंग राईट ट्रॅकवर आहे आणि ते रोज पुढे जात आहे. करेक्ट. ते प्रोग्रेसिव्ह लेव्हलला आहे, हे तुम्हाला कळतं. साध्या भाषेत सांगायचं तर त्या घटनेची आठवण आहे, पण ती जखम आता तितकी बळबळत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की जी जखम झाली ना तिचा वण राहिला, जखम भरली पण वण राहिला, ती गोष्ट इथे असते. माझा असा शेवटाकडेच इन अ वे येणारा प्रश्न होता हा. माझे काही मुद्दे सुटले असतील तर तुम्ही आधी खेचून आणालच. की अनेकदा असं होतं ना की मला वाटतंय की मी हील होतीये आणि तुलना करायला गेली की जेव्हा ती घटना झाली तेव्हाच्या ज्या माझ्या रिॲक्शन्स असायच्या त्याच्या तुलनेत आता त्या कमी येतात. पण मग ही जी प्रोसेस आहे ती अनेक वेळेला अतिशय टीडियस आणि एक्झॉस्टिंग असते. तर मग ती प्रक्रिया सोपी करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? नक्कीच करता येतं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस. आपण ह्याच्याबद्दल खूप वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये इनसाइट. करेक्ट. मी म्हटलं ना की तुम्हाला काहीही बदल घडवायचा असेल तर तुम्हाला अगोदर कळलं पाहिजे की हे माझं मला दुरुस्त करायचंय. बरोबर. ते चूक किंवा बरोबर ह्या लेबलला जाऊच नका तुम्ही. लेबल लावलं ना की मग ते म्हणजे माझ्यात चूक आहे का, आपण असं करेक्ट. म्हणजे ते तुमच्या अस्तित्वावर येतं, पर्सनॅलिटीवर येतं. तर तसं न करता की हे मला त्रास देतंय आणि मला माझ्यातलं हे बदलायचं आहे, ही इनसाइट. आणि तू म्हणालीस तसं खरंच हिलिंग काही इझी नाहीये. फक्त अवेअरनेस म्हणजे आपण किमान त्याला सुरुवात तरी करू शकतो, हे पटणं आहे. मग पहिली गोष्ट मी ठीक नाही आणि मला स्वतःला ठीक करायचंय, हे ऍक्सेप्ट करणं. मग मला स्वतःला ठीक करायचंय, हा झाला आपला लॉंग टर्म गोल आणि मग त्याचे सब गोल्स. एक्झॅक्टली. आता इकडे काय करायला हवं तर मी ठीक नाही म्हणजे मला नक्की कोणती भावना त्रास देतेय. राग आहे, दुःख आहे, गिल्ट आहे, जेलसी आहे काय नक्की. बरोबर. तुमच्या भावनेला शोधा आणि नाव द्या. म्हणजे अंधारात तीर मारू नका. करेक्ट. गाडीचा कोणता पार्ट नक्की गणलाय हे शोधल्याशिवाय गाडी कशी सुरू होणार. गाडीचा पार्ट शोधणं सोपं आहे, माझा स्वतःचा पार्ट आणि माझी भावना भयंकर आहे.
अनेक वेळेला कारण ते मिक्सचरही असतं ना, हो. एकच एक भावना त्रास नसते ते. हा. थोडा राग असतो, थोडं गिल्ट असतं, थोडी असूया असते, असं बरंच काय काय असू शकतं. हा, मग सरळ अशा वेळेला तर ना की सरळ सरळ पेपर घ्यावा, त्यावर लिहावं की एक्झॅक्टली. मला कुठल्या कुठल्या भावना त्रास देत आहेत आणि सगळ्यात जास्त कोणती त्रास देते, तिला 1 नंबर. जिला तुम्ही 1 नंबर दिलाय ती तुम्हाला जास्त प्रॉमिनंटली त्रास देते, हा. तिला तुम्ही सगळ्यात पहिले दुरुस्त करायला जा, मग सेकंड, थर्ड. मग त्या एकीला दुरुस्त केलं, जी सगळ्यात जास्त त्रास देणारी आहे तिला Correct. दुरुस्त केलं की बाकीच्या थोड्या आपोआपच निवायला शांत लागतात. होतात. हम्म. मग आणि तुम्ही ती प्रोसेस सोपी सुरू होते. होते प्रोसेस. मग दुसरी गोष्ट एक्सेप्टन्स. इकडे कोणालाही दोष द्यायला जाऊ नका की हे कोणामुळे घडलं, हो ते घडून गेलेलं आहे. बरोबर. तुम्ही ब्लेम केल्याने म्हणजे ब्रेकअप झालं तर कोणामुळे झालं, तिच्यामुळे की माझ्यामुळे झालंय हे खरंय. करेक्ट. तुम्हाला तिच्यामुळे झालंय किंवा तुमच्यामुळे झालंय हे कळलं, त्याच्यानी काय बदलणार आहे? हो बरोबर. त्यापेक्षा त्याच्यात न जाता ब्रेकअप झालेला आहे आणि याच्यामुळे ज्या होणाऱ्या माझ्या मनाला यातना आहेत त्या मी कशा थांबवणार आहे, याच्यावर मला काम करायचंय. हे खूप जास्त सेन्सिबल आणि प्रॅक्टिकल स्टेटमेंट आहे. करेक्ट. मग एक्सप्रेस करणं, बोलणं, हा बोलणं, व्यक्त करणं. हा व्यक्त करणं. आता कधी कधी काही वेळेला मी हे समजू शकते की मला व्यक्त दुसऱ्याच्या समोर व्हायचंच नसतं. हा. अशा वेळेला एक सोपं माध्यम आहे, जसं आपण आजच्या टेक्नॉलॉजीचा ह्याला त्याला सगळं सांगायला उपयोग करतो ना, तसं ते स्वतःला सांगायला पण कधीतरी मदत करा. काय करा, तुमचा ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू करा. एक्झॅक्टली. मी हे खूपदा करते. आणि स्वतःला बोला. इथे बघ, तुझी जी काही गुपित आहेत ती तुझ्याच जवळ राहतील. बरोबर. पण तू बोलली की तुझा मेंदू ते ऐकेल. करेक्ट. एकदा तेव्हा ऐकेल. तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग पुन्हा ऐकलं की परत एकदा ते ऐकेल आणि तुमचा मेंदू मग विचार करायला लागेल की जास्तच मी महत्व देते का याला, अरे हे तर उगाच मी वाढवलेलं आहे, हे रिअलाइज होईल. किंवा अरे नाही, मला या पण भावनेकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. किंवा मी असं करू शकते, किंवा इतकाच पार्ट मी या व्यक्तीला बोलू शकते. हे सगळं तिकडून कळेल. येस. पत्र लिहिणं जरासं टीडियस, कंबरसम असं आहे, जिकडे आपल्याला एफर्ट्स घ्यायचे नसतात. म्हणून मग तुमचा ऑडिओ रेकॉर्डर वापरा, व्हिडिओ रेकॉर्डर वापरा. त्यावेळेला तुम्हाला रडू येतंय तर किती रडू येतंय ते सगळं वापरा. बरोबर. आणि तिकडनं मग तुम्हाला कळेल की तुमचा नक्की प्रॉब्लेम कुठला आहे, काय गडबडलेलं आहे, कुठे तुम्हाला मदतीची गरज आहे, हे तुम्हाला कळेल. जर हे कळलं की अरे हे खूपच आहे आणि आपल्याला नाही होत आहे, तर मग तुम्ही थेरपिस्टची मदत घेऊ शकता. मग आता नेक्स्ट आहे, जर हे सगळं कळलं तर बाउंड्रीज ठेवा. जी काही जखम झालेली आहे तिला फारच रिॲक्ट करते असं लक्षात आलं, किंवा मी तिच्याकडे लक्षच देत नाहीये असं वाटलं, तर ते लक्षात घ्या आणि मग त्याच्यावर काम करा. किंवा तुमचा हा पॅटर्न झालाय का, कोणीतरी बोललं की बसा मुळू रडत, कोणीतरी बोललं की बसा मुळू रडत, हा तुमचा पॅटर्न झालाय का, हे दुसऱ्यांच्या बोलण्यातून कळतं. काय ग तुझं नेहमीच हे रडगाणं, म्हणजे अरे हे आपल्याला हे इंडिकेटर आहे, हे हा रेड फ्लॅग आहे की आपण पॅटर्न करतोय गोष्टींचे. मग कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही जर का स्वतः सुधारणा करण्यासाठी काही ठरवलंय, एक स्ट्रॅटेजी तयार केली, तर त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवा. आणि मी जसं सांगितलं तसं की ती काही घटना नाहीये, झाली संपली असं नाहीये. हिलिंग ही प्रोसेस आहे, ती तुम्ही मरेपर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला जाणवतं 10 वर्षाखाली माझ्या आयुष्यात एक फार मोठी गोष्ट घडली होती, आता त्या गोष्टीला 10 वर्ष झाली आहेत ना, मग मला आता जरासं कमी वाटतंय, 15 वर्षांनी आणखीन थोडंसं कमी वाटतंय, 20 वर्षांनी तर आणखीनच कमी वाटतंय. म्हणजे ते सुरूच आहे. बरोबर. तुम्ही काम करा की न करा, ते चालू आहे. एकदा तुम्ही फक्त सुरुवातीला सुरू केलेलं आहे, ते सुरू आहे. सेल्फ कंपॅशन असू द्या. म्हणजे काय, स्वतःवर फार कठोर होऊ नका. तू असं करूच कसं शकतेस, माझ्या हातून असं घडूच कसं शकतं, इतका वेळ मी या गोष्टीवरती वाया घालवला. कारण प्रत्येक जखम वेगवेगळ्या प्रकारची असते, त्यामुळे प्रत्येक जखमेला वेगवेगळा वेळ लागतो. आता आपण शरीराला लागलेला मुकामार बघतो, आपण जखम बाहेर काहीच नसते, पण आत दाणकून लागलेलं असतं. म्हणजे दिसत काही नसलं तरी मध्ये किती हर्ट झालंय हे कळतच नसतं. तसंच हे पण बरोबर, त्याची डेप्थ किती आहे हे तुम्हाला माहितीये फक्त. सो त्याला उगाच स्वतःला काहीतरी बाउंड्रीज ठेवू नका. आणि ती अशी लिनियर पण नाहीये की बाबा मी पुढे गेलो तर मग असं काही झालं तर मग मला पुन्हा जुनीच भावना माझ्या मनात येईल का. बरोबर, येऊही शकते, येऊही शकत नाही. आणि हे बघ, भावना येतच असतात, त्यांचं कामच आहे मनात येणं. पण श्रद्धाताई, आता मला तुम्ही बोलताना पटकन लक्षात आलं की आपल्या हिलिंगच्या प्रोसेसची
दुसऱ्याच्या हिलिंगच्या प्रोसेसशी तुलना करू नका. हा पण एक मुद्दा आहे ना. अगदीच बरोबर आहे. मी आता तेच सांगितलं ना. अगं तू ते म्हणतेस, मी तर हे म्हणतेय की तुम्हालाच झालेल्या 2 जखमा त्यांची तुलना करू नका. तुमच्या आत जिव्हारी किती लागलंय त्याच्यावर ते अवलंबून आहे आणि तुम्ही किती पटकन त्याच्यातून बाहेर येऊ इच्छिता. आता तुम्ही बाहेर येऊ इच्छिता याला पण खूप कारण आहेत. हो हो हो, अगदीच अगदीच. ती व्यक्ती किती जवळची आहे किंवा तो जो घडलेला अपमानास्पद आहे तो किती लोकांनी बघितलाय. हो हो हो, म्हणजे काय. आता असे वेगळे वेगळे फॅक्टर आहेत. आता मला जसं आठवलं म्हणजे उदाहरणं जशी आठवली अगदी अगदी अगदी. तर आता आणखीन महत्वाच्या 2 गोष्टी बोलणार आहेत आपण. हिलिंग करताना होणाऱ्या सामान्य चुका. ओके. आणि दुसरी गोष्ट बघणार आहेत आपण रोजच्या आयुष्यात वापरता येईल असं प्रॅक्टिकल रुटीन. हिलिंग रुटीन. ओके. तर मग आता अगोदर आपण चुका काय करतो ते बघूया. मला लवकर बरं व्हायचंय हे ठरवणारा तू कोण किंवा त्याच्याशी टाइमलाईन सेट करणं किंवा काय म्हणतो त्याला रिअल टाइम मॉनिटरिंग. किती बरं झालं, किती बरं झालं, डेडलाईन ठेवून काम करणं टाईप. हे नाही करायचं. सगळ्यात मोठी चूक आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही या गोष्टींसाठी डेडलाईन ठरवली आणि त्यावेळेला ते घडलं नाही की तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं आणि मी प्रयत्न करून पण हरले, मग जाऊ दे मी करणारच नाही, या लेवलला तुम्ही पोहोचता. आणखी एक तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करता. ठरवलं जरी तुम्ही असलं तरी पण ती तिच्या नैसर्गिक गतीने चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. तुम्ही त्या प्रक्रियेची कॅटलिस्ट ऍड करून तुम्ही तिला फटाफटा घडवू शकत नाही. फिलिंग्सना अव्हॉइड करणं ही पण एक चुकीची गोष्ट आहे. म्हणजे मला हर्ट होऊ द्यायचं नाही म्हणून मी फिलिंग्सच रजिस्टर करणार. बरोबर. किंवा मला फिलिंग्सच ठेवणार नाही. बरोबर. मी स्ट्रॉंग आहे, मला काही फरक पडत नाही, हे वालं स्टेटमेंट. मला सवय आहे हे करायची. डिस्ट्रॅक्शन्स ठेवणे म्हणजे पळ काढायचा. बरोबर. कामात अडकून राहायचं, हे वालंय. किंवा रील्स बघत राहायचे, स्क्रोल करत राहायचं. हे तर आजकाल सगळ्यांचं. अगदी. याच्याने काय होतं, जसं आपण डेडलाईन ठेवली की आपल्याला फ्रस्ट्रेशन, फेल्युअर आणि आपण परत त्याच ट्रॅकमध्ये अडकतो. बरोबर. ट्रॉमा सायकलमध्ये जातो आपण तिकडे डेडलाईन ठेवल्या. तसंच आपण जर आपल्या इमोशन्स रजिस्टर त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं तर काय होतं, तर आपल्या भावना दबतात, संपत नाहीत. एक्झॅक्टली. त्यांना चॅनलाइज केलंच नाही आपण, त्यांना सॅच्युरेट केलं आणि पाणी एकदा साचलं की त्याचा वास येतो घाणेरडा. ओव्हर अनालिसिस करायचं नाही. हे असं काच झालं, मी आत्ताच सांगितलं की ते सोर्स कळला तुम्हाला की तेव्हा असं झालं होतं म्हणून आता असं घडतंय. बरोबर. ते 5 वर्षाखाली झाले, आता काय करणार आहात तुम्ही? त्याची पिसं काढून काय होणार आहे? बाल की खाल उधेड के क्याही होगा. त्यापेक्षा तुम्ही हेअर रिपेअरिंग करणारी औषधं वापरा. जेव्हा तुम्ही असं करायला लागता की हे का झालं, मग तुम्ही सेल्फ ब्लेम करायला लागता. बरोबर. कारण तुम्हाला नारळ फोडायला दुसरं डोकं सापडत नाही, मग तुम्ही स्वतःवर नारळ फोडायला लागता. बरोबर. आणि हे हिलिंग नाहीच, हे आहे मेंटल लूप. मग तुम्ही त्यात अडकता. सायकोलॉजी काय सांगते, तर सेल्फ ब्लेम करायचं नाही, याचा अर्थ दुसऱ्यांच्यावर खापर फोडा हे पण नाही. बरोबर. नारळ फोडायला मुळात डोकी शोधायचीच नाही. स्वतःचाही नाही, इतरांचाही नाही. बॅलन्स ठेवा. बरोबर. काही गोष्टींसाठी जितके तुम्ही जबाबदार असता तितकेच इतरही जबाबदार असतात. करेक्ट. म्हणजे इकडे 50-50 आहे, त्यामुळे कोणालाच सुधारायला जाऊ नका. जे काही झालंय ती गोष्ट सुधारा किंवा त्यातून तुम्ही जो निष्कर्ष काढून डोक्यात ठेवलाय तो सुधारा. बरोबर. ओके. मग आता आणखीन एक याच्यामध्ये आहे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. वाव, सगळं ठीक आहे असं, सगळंच ठीक आहे असं म्हणायचं. मी ना खूप पॉझिटिव्ह विचार करणारी व्यक्ती आहे, मी काही मी त्यातनं पॉझिटिव्ह शोधत असतो. असं नसतं. आणि कशातनं पॉझिटिव्ह आणि कसं शोधणार तू? मला काय माहिती. अगं तुला मी म्हणाले ना की पॉझिटिव्हिटी म्हणजे लोकांचं म्हणणं काय आहे की नेहमी चांगलंच घडत राहील असा विचार करत राहायचं. असं नाही. आपोआप कसं घडत राहील? ह्या जगामध्ये काहीही आपोआप घडत नाही. बरोबर. सगळ्याला काहीतरी करता आहे. जेव्हा आपण असे ओव्हर पॉझिटिव्ह राहतो तेव्हा खऱ्या भावना आपण ऍक्नॉलेजच करत नाही. आपण त्यांच्याकडे बघतच नाही, त्यांना ऍक्नॉलेजमेंट मिळतच नाही आणि मग परत तेच साठून राहतात. बाउंड्रीज न ठेवणं. करेक्ट. बाउंड्रीज म्हणजे काय? प्रत्येक वेळेला मी काय म्हणते, तर बाउंड्रीज म्हणजे मी काय आहे, मी काय कितपत टॉलरेट करू शकतो हे ठरवणं म्हणजे बाउंड्रीज आहे. तर हिलिंग म्हणजे काय, तर फक्त एक्सेप्ट करणं नाही, तर स्वतःला प्रोटेक्ट करणं, झाल्यावरच दुरुस्त करणं नव्हे. एक्झॅक्टली. होण्याआधी पण स्वतःला प्रोटेक्ट करणं, हे आहे हिलिंग.
आता येऊया आपल्या प्रॅक्टिकल रुटीनकडे, डेली रुटीनकडे. हिलिंग रुटीन त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. हे अगदी सोपं आहे बरं का. ओके. म्हणजे शब्द बोजड असले तरी अगदी सोपं आहे. म्हणजे काहीही विदाऊट एनी एफर्ट, इतकं सोपं आहे. दिवसातून एकदा तरी स्वतःला प्रश्न विचारा की मला आता कसं वाटतंय, आज मी कसा आहे. आणि भावनांमध्येच उत्तर द्या याला. ओके. ज्या काही असतील त्या 3 पेक्षा जास्त नसाव्यात. ओके. आज मला थोडं अँक्शियस वाटतंय आणि त्यामुळे जरासं मला ताण आलाय, असं. आणि तो शब्दात असावं शक्यतो. ओके. अँक्शियस, स्ट्रेसफुल असं. किंवा आज मी न्यूट्रल आहे. ही पण एक भावना आहे बरं का. आणि ती सगळ्यात नेहमी जर का तुम्ही त्याच्यात असाल तर तुम्ही जगात समाधानी आणि आनंदी आहात हे समजून घ्या. नेहमीच हा वाला आनंद नसतो. बरोबर. तुम्ही न्यूट्रल आहात. आता मला सगळ्याच्याच बाबतीत नॉर्मल असं वाटतं, म्हणजे मी आनंदात आहे. करेक्ट. बरोबर. तर ह्याला पण रजिस्टर करा. मग कधी तुम्ही टायर्ड असू शकता, कधी ओव्हरवेल्म्ड असू शकता, कधी कशाने तरी ऑक्युपाईड असू शकता, जेलस फील होऊ शकतं, अगदीच अँग्री असू शकता, सॅड असू शकता, डिप्रेस्ड असू शकता. एक्झॅक्टली. तुम्ही स्वतः विचार करा की तुम्हाला आज आत्ता कसं वाटतंय, आज कसं वाटतंय. मग याची सवय लागली की तुम्हाला इमोशनल अवेअरनेस यायला लागतो. आणि मग तुम्हाला टार्गेट कुठली भावना आहे ते कळतं. मला कसं वाटतंय, राग आलाय, मग चला ह्याच्यावर काम करा. मला आता काय वाटतंय, हतबल झाल्यासारखं वाटतंय, चला मग हतबलतेवर काम करा. सगळंच माझ्या हातातून निसटून चाललंय असं वाटतंय, म्हणजे फ्रस्ट्रेटेड, मग चला त्याच्यावर काम करा. सोपं जातं टार्गेट सेट करणं आणि त्याच्यावर बाण मारणं. म्हणून इमोशनल अवेअरनेस. त्याच्यानंतर रोज जर्नलिंग करा. तुम्ही मगाशी म्हणालात. करेक्ट. पेपर पेन. येस. मग तुम्ही मोबाईल पण वापरू शकता. हो. तुम्ही व्हॉइस टायपिंग करू शकता, तुम्ही मोबाईलमध्ये लिहू शकता, तुमच्या पीसीत व्हॉटएव्हर काही असेल त्याच्यामध्ये. आज काय जाणवलं किंवा मी आज कुठल्या गोष्टीने ट्रिगर झालो, कुठल्या गोष्टीने मला बरं वाटलं, या सगळ्या गोष्टी लिहा. घटना लिहू नका. आणि मी कसा प्रतिसाद दिला, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये रेडी फॉर्म मध्ये तुमची नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक टूल तयार होऊन राहतं, की तुमच्या मेमरीत पण ते राहतं की अच्छा मी यावेळेला हे केलं आणि हे सॉल्व्ह झालं होतं, म्हणजे मी पुढच्या वेळेला हे वापरू शकतो. बरोबर. तर हे आणि हे लिहिताना कसलाही ग्रामर काही बघू नका. भाषा मोडक्या तोडक्या भाषेतल्या ती तुम्हाला कळायला हवी फक्त. बरोबर. अर्ध इंग्लिश वाटेर काही लिहा, अर्ध हिंदी अर्ध मराठी लिहा, तुमची कुठली जी भाषा असेल आपल्याला त्याची कादंबरी प्रसिद्ध करायची नाही. त्यामुळे त्याच्यात अडकू नका की मला माझं तर रायटिंग स्किलच नाहीये बरोबर, मला समर्पक शब्दच सुचले नाहीत. ज्या भाषेत सुचेल त्या भाषेत लिहा. आणि थॉट चेक हे तुम्ही दिवसातून कधीही करू शकता. जेव्हा निगेटिव्ह थॉट येतो तेव्हा ही फॅक्ट आहे का हे फक्त माझं समज आहे माझा, का हे मी केलेलं इंटरप्रिटेशन आहे, म्हणजे त्याला कस लावा की हे खरं आहे की खोटं. करेक्ट. आणि हा छोटा पॉज तुम्ही घेतला हा विचार करण्यासाठी की तुमची जी सुरू होणारी चेन आहे ना ती थांबते. बरोबर. आणि तुम्ही रिॲक्शन देण्याचं थांबता. करेक्ट. तुम्ही रिॲक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्स द्या. करेक्ट. ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. रिॲक्शन ही ऍक्शनला दिलेली असते, रिस्पॉन्स हा त्या ऍक्शनला नसतो, जेन्युइनली तुम्हाला काय वाटतं त्याच्यातून दिलेला असतो. रिॲक्शन ही ब्रिस्क असू शकते. रिस्पॉन्स त्याच्यामध्येच बघ जबाबदारी आहे. तो जेव्हा तुम्ही देता तेव्हा जबाबदारीने तुम्ही तो दिलेला असतो. बरोबर. आणि परत बाउंड्रीज सेट करण्याची प्रॅक्टिस करा, नाही म्हणायचा सराव करा. करेक्ट. म्हणजे अननेसेसरी कॉल्स अवॉइड करणं, तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करायला शिकता इकडे. आणि तुम्ही तुमच्या जबाबदारीपासून पळत नाही आहात हे करून, तर तुम्ही स्वतः शांत राहावं, समाधानी राहावं म्हणून प्रयत्न करताय. दुसऱ्यांना चीट करत नाहीये हे स्वतःला सगळ्यात अगोदर सांगा. रात्री जेव्हा तुम्ही अंथरुणात आडवे होता तेव्हा विचार करा की आजचा दिवस कसा गेला, मी काय केलं, मी काय शिकलो, मी कसं हँडल केलं, मग मी आणखीन वेगळ्या प्रकारे कसं बरं रिॲक्ट करू शकलो असतो. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. झालं. याच्यातून काय होणार आहे तर तुमचा सेल्फ वर्थ बिल्ड होणार आहे. सेल्फ कंपॅशन असू द्या. दररोज स्वतःला सांगा की मी अजूनही हिलिंगच्या प्रोसेसमध्ये आहे आणि मी ठीक होणार आहे. मी रोजच ठीक होणार आहे. आणि आता सगळ्यात महत्वाची एक वास्तववादी
म्हणजे हत्तीच्या सोंडे एवढा खडू. हिलिंग म्हणजे परफेक्ट होणं नाही, तर हिलिंग म्हणजे अवेअर होणं आणि स्टेबल होणं आहे. करेक्ट. तुम्ही हेल होत आहात याचा अर्थ तुम्ही दुःख टाळत नाहीये, बरोबर, तर तुम्ही त्या दुःखाला समजून घेताय. अशा प्रकारे तुम्ही हिलिंग तुमचं जाणून घेऊ शकता. करेक्ट. ते तर चालतच राहणार आहे, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हिलिंग चालू राहणार. बरोबर. ओके, आता मी आणखीन एक सरप्राईज देणार आहे. ओके. आपण आपलं हिलिंग चालू आहे की नाही हे बघण्यासाठी किंवा ते राईट ट्रॅकवर आहे की नाही हे तपासण्यासाठी मी आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एक चेकलिस्ट तयार केली आहे. अरे वा, म्हणजे मला काम आहे. येस, आणि तू ती तयार करणारच आहेस आणि आपल्या एपिसोड सोबत ती असणारच आहे. सो तुमचं तुम्हाला पण स्वतःचं सेल्फ अनालिसिस करता येईल की आपण कुठे चाललोय. बरोबर. आणि आपल्याला खरंच आपला ट्रॅक बदलायची गरज आहे का आपल्याला प्रोफेशनल मदतीची गरज आहे किंवा फक्त मित्रमैत्रिणींची मदत घेऊन आपण परत एकदा त्या हिलिंगच्या राईट ट्रॅकवर येऊ शकतो. येस. सो मी ही चेकलिस्ट तयार करायला घेते, म्हणजे आपल्याला ती आपल्या एपिसोड बरोबर आपल्या सगळ्या श्रोत्यांना देता येईल. तोपर्यंत तुम्ही शेवट करून टाका. हो, मी तुला देतेच ती चेकलिस्ट. येस. टेक्निकल काम तुझं, तू सांभाळती. डन डन. ओके, तर मग आमचे असेच या पुढच्या अक्षरांचे आणि तुम्ही सुचवलेल्या वेगवेगळ्या विषयांचे एपिसोड पूर्वीचे, आत्ताचे, येणारे ऐकत राहा, त्याच्यावर प्रतिक्रिया देत राहा. अगदी पहिल्या भागावर सुद्धा आत्ता प्रतिक्रिया दिली तरीही आम्ही ती वाचू, अगदी त्यानुसार आम्ही आमच्यामध्ये बदल करू. किंवा तुम्हाला काही आणखीन नवीन हवं असेल तर, किंवा एखाद्या गोष्टीचं आणखीन इलॅबोरेट करून हवं असेल तर आम्ही तेही करू. अगदी. इव्हन तुम्ही आम्हाला पर्सनल पण सांगू शकता, तुम्हाला तसं वाटलं तर आम्ही ते पण करू. आमचा हेतू फक्त हाच आहे की जे आम्हाला जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, यासाठीच आम्ही हे सगळं करतोय. करेक्ट. कारण तुम्ही आमचे मित्रमैत्रीण आहात. एक्झॅक्टली. तर मग आमचे सगळे भाग ऐकत राहा, आम्हाला रिस्पॉन्स देत राहा, रिॲक्शन्स नको. येस. आणि अंकिता नेहमी सांगते तसं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मनारे. पुढच्या भागात भेटू, तोपर्यंत नमस्कार.